Hello everyone. In this video, we discuss numerical part. Numerical part present in this unit. This is our last lecture of unit 3rd instrumental method first. आपले शेवटचं लेक्चर आहे या युनिटचं, या सेमिस्टरचं, आणि ह्यामध्ये आपण कॅल्क्युलेशन्स न्यूमरिकल्स आपण ह्या युनिटवरची बघणार आहोत. आता आपण एक एक करून वेगवेगळ्या टाईपची जी न्यूमरिकल्स विचारले जातात ती इथे आपण डिस्कस करू. मोबाईलच्या स्क्रीनवर तुम्हाला इथे एक व्हिडिओच्या स्क्रीनवर न्यूमरिकल बघायला मिळतंय. इफ अ ट्रान्समिशन ऑफ अ सोल्युशन इज 19.4%, व्हॉट इज इट्स ॲब्झॉर्बन्स ऑर ऑप्टिकल डेन्सिटी. हे एक न्यूमरिकल आहे. हे आधी आपण सॉल्व्ह करून बघूया. आपण हे जे न्यूमरिकल आहे आधी सुरुवातीला मी फॉर्म्युला सांगतो. ह्या न्यूमरिकल साठी आपण फॉर्म्युला काय बघणार आहोत तर ॲब्झॉर्बन्स इज इक्वल टू निगेटिव्ह लॉग ऑफ ट्रान्समिटन्स. हा फॉर्म्युला कुठेतरी आपण आधीचा पॉइंट स्टडी करतो स्पेक्ट्रोस्कोपीचे तेव्हा तुम्हाला बघायला मिळालेला आहे. तोच फॉर्म्युला इथे आपण हा वापरणार आहोत. आता आपल्याकडे गिवन डाटा काय आहे बघा. आपल्याकडे गिवन डाटा काहीतरी दिलेला आहे. गिवन डाटा काय दिलाय तर ट्रान्समिटन्स पर्सेंटेज ट्रान्समिटन्स आहे 19.4%. आता पर्सेंटेज मधनं आपण त्याचं पर्सेंटेज काढून टाकूया. मग आपल्याला काय मिळेल तर 19.4 डिवायडेड बाय 100 इज इक्वल टू 0.194. आता ही व्हॅल्यू आपल्याला मिळाली ट्रान्समिटन्स. आता ती आपण फक्त फॉर्म्युल्यात पुट करणार. ॲब्झॉर्बन्स इज इक्वल टू निगेटिव्ह लॉग 0.194. आपल्याला ॲब्झॉर्बन्स काढायचा किंवा ऑप्टिकल डेन्सिटी काढायची. आपला जो ट्रान्समिटन्स आहे हा 19.4% एवढा आहे. आता हे तुम्ही डायरेक्ट कॅल्क्युलेटरवर कॅल्क्युलेट करू शकता किंवा तुम्ही सिम्प्लिफाय करू शकता. ए इज इक्वल टू लॉग ऑफ 1/0.194 तुम्ही सिम्प्लिफाय करू शकता. अजून तुम्हाला काही गणितातले फॉर्म्युले आठवत असतील तर अजून तुम्ही सिम्प्लिफाय करू शकता. ए इज इक्वल टू लॉग ऑफ 1 मायनस लॉग ऑफ 0.194. आता एवढं सिम्प्लिफाय केलं आणि कॅल्क्युलेट केलं की तुम्हाला ह्याचं आन्सर मिळेल इज इक्वल टू 0.712. इफ transmission of solution is 19.4%, what is its absorbance? Absorbance is 0.712. एवढा आपल्याला ह्याचा ॲब्झॉर्बन्स मिळेल. हे असं सिंपल न्यूमरिकल आहे. फॉर्म्युला आहे गिवन डाटातला आहे. गिवन डाटातल्या व्हॅल्यू फॉर्म्युल्यात पुट करायचे आणि तुम्हाला कॅल्क्युलेट करायचे. आपल्या स्क्रीनवर अजून एक न्यूमरिकल दिसतंय तर ट्रान्समिटन्स ऑफ 2 into 10⁻⁻⁴ molar solution of a substance was found to be 76.2% at a wavelength 350 millimicron when placed in a cell of 1 centimeter length. Calculate absorbance, molar absorptivity and percentage transmittance if cell length is 2 centimeter. एक न्यूमरिकल दिसतंय. इथे आपल्याला काही गिवन डाटा दिलाय. आधी आपण गिवन डाटा काय तो लिहूया आणि मग एक एक सोडूया. पहिल्यांदा आपण गिवन डाटा लिहू. आपल्याला काय दिलाय कॉन्सन्ट्रेशन दिलंय C इज इक्वल टू 2 into 10⁻⁻⁴ मोलर. आपल्याला पर्सेंटेज ट्रान्समिटन्स दिलेला आहे 76.2. त्यावरनं आपण ट्रान्समिटन्स काढू. 76.2 divided by 100 is equal to 0.762. ओके. ह्या दोन गोष्टी दिल्यात आणि ह्याच्यावरनं आपल्याला पहिल्यांदा ॲब्झॉर्बन्स काढायचा. आता फॉर्म्युला घेऊया. आधी पहिली केस सोडूया. पहिल्या केसमध्ये आपल्याला काय काढायचं आहे तर पहिल्या केसमध्ये आपल्याला ॲब्झॉर्बन्स काढायचा आहे ए मध्ये. मग ॲब्झॉर्बन्सचा फॉर्म्युला आपल्याला माहिती आहे. ॲब्झॉर्बन्स इज इक्वल टू निगेटिव्ह लॉग ऑफ टी. पहिलं न्यूमरिकल आपण ह्याच्यावर सोडवलेलं आहे. मग
सेम न्यूमरिकल आहे a इज इक्वल टू निगेटिव्ह लॉग ऑफ 0.762 कॅल्क्युलेटरवर आपण डायरेक्ट काढू शकतो किंवा लॉग ऑफ 1 डिवायडेड बाय 0.762 किंवा लॉग ऑफ 1 मायनस लॉग ऑफ 0.762 कोणत्याही प्रकारे तुम्ही कॅल्क्युलेटरवरनं हे न्यूमरिकल सॉल्व्ह करू शकता. आपल्याला आन्सर काय मिळेल 0.118. ओके 0.118. पहिला पार्ट झाला ऍब्झॉर्बन्सचा. आपल्याला ऍब्झॉर्बन्स इथे मिळाला 0.118. म्हणजे हा जो ए आहे हा आपण सोडवला. इथे आपण 1 म्हणण्यापेक्षा ए म्हणूया. आता बी ला जाऊया. मोलर ऍब्झॉर्प्टिव्हिटी. आपल्याला दुसरा फॉर्म्युला माहिती आहे ए इज इक्वल टू एप्सिलॉन बी इंटू सी. बी म्हणजे आता इथे गिव्हन डेट बी सुद्धा दिलेला आहे. लेंथ ऑफ द सेल तो आपण लिहायचा राहिला. बी इज इक्वल टू 1 सेंटीमीटर. ए इज इक्वल टू एप्सिलॉन बी सी. आता आपल्याला इथे मोलर ऍब्झॉर्प्टिव्हिटी काढायची आहे. मग आपला फॉर्म्युला काय येईल एप्सिलॉन इज इक्वल टू ए अपॉन बी सी. आता सी आपल्याला माहिती आहे, बी आपल्याला माहिती आहे, आपण कॅल्क्युलेट केलाय. ह्या तिन्ही व्हॅल्यू समजा मी इथे पुट केल्या. एप्सिलॉन इज इक्वल टू ए ची व्हॅल्यू आहे जी आपण काढली 0.118. बी ची व्हॅल्यू आपल्याला माहिती आहे आणि सी ची व्हॅल्यू सुद्धा आपल्याला मिळालेली आहे. या व्हॅल्यू मी इथे पुट केल्या. एप्सिलॉन इज इक्वल टू 0.118 डिवाइड बाय 1 इंटू 2 इंटू 10⁻⁻⁴. हे जेव्हा तुम्ही कॅल्क्युलेट करता तेव्हा तुम्हाला आन्सर मिळतं 5.9 इंटू 10⁻²² dm³ पर मोल पर सेंटीमीटर. हे झालं युनिट. ही झाली सेकंड केस. या न्यूमरिकल मधली सेकंड केस. आपल्याला मोलर ऍब्झॉर्प्टिव्हिटी काढायची. मी इथे मोलर ऍब्झॉर्प्टिव्हिटी काढलेली आहे. मोलर ऍब्झॉर्प्टिव्हिटी काढताना मी ए इज इक्वल टू एप्सिलॉन बी सी हा फॉर्म्युला वापरला. तो मॉडिफाय केला. एप्सिलॉन इज इक्वल टू ए अपॉन बी सी. एप्सिलॉन आता ए ची व्हॅल्यू टाकली, बी ची व्हॅल्यू टाकली, सी ची व्हॅल्यू टाकली आणि सिंपल कॅल्क्युलेट केला. आता आपण तिसऱ्या पार्ट कडूया. आता तिसरा पार्ट काय आहे पर्सेंटेज ट्रान्समिटन्स इफ सेल लेंथ इज 2 सेंटीमीटर. आता सी पार्ट कडे आता आपण वळतोय. सी पार्ट कडे वळताना आपल्याला माहिती आहे ए इज इक्वल टू निगेटिव्ह लॉग ऑफ टी हा फॉर्म्युला माहिती आहे इज इक्वल टू एप्सिलॉन बी सी हा सुद्धा फॉर्म्युला आपल्याला माहिती आहे. आता हा फॉर्म्युला थोडा आपण मॉडिफाय करूया. म्हणजेच लॉग ऑफ 1 अपॉन टी इज इक्वल टू एप्सिलॉन बी सी असं मी फॉर्म्युला घेतो. एप्सिलॉनची व्हॅल्यू आपल्याला मिळालेली आहे. एप्सिलॉनची व्हॅल्यू काय आहे 5.9 इंटू 10⁻² लॉग ऑफ 1 अपॉन टी इज इक्वल टू इंटू बी आपल्याला 2 घ्यायचा आणि सी आपल्याला माहिती आहे 2 इंटू 10⁻⁻⁴. आता हे जर आपण कॅल्क्युलेट केलं तर आपल्याला आन्सर येतं 2.36 एवढं आपल्याला आन्सर मिळतं. आता 1 लॉग ऑफ 1 अपॉन टी आहे. आता आपण अँटी लॉग घेतला. आता आपल्याला 1 अपॉन टी हवा आहे म्हणून आपण इथे अँटी लॉग घेणार. अँटी लॉग ऑफ 0.236. इथे 0.236 आहे. 0.236 इथे अँटीलॉग ऑफ 0.236 मी इथे घेतलं तर मला व्हॅल्यू मिळते 1.722 आणि त्यावरून समजा मी टी काढायला गेलो. हे 1 अपॉन टी आहे. हे 1 अपॉन टी आहे. त्यावरून मी टी काढायला गेलो तर मला आन्सर मिळतं 0.581 आणि त्यावरनं मला पर्सेंटेज ट्रान्समिटन्स किती मिळतोय तर 58.1. जर इथे लेंथ सेल लेंथ 2 सेंटीमीटर असेल तर पर्सेंटेज ट्रान्समिटन्स हा 58.1% एवढा आपल्याला मिळतो. आपण आता जी न्यूमेरिकल बघितलीस त्याचप्रमाणे न्यूमेरिकल तुम्हाला पुस्तकांमध्ये सुद्धा बघायला मिळत आहेत. आता एक्झाम्पल नंबर 4 बघा.
The molar absorptivity of substance is in a solution is 4.65 into 10 to 3 dm cube per mole per cm cube. म्हणजे इथे epsilon दिलेला आहे at a wavelength 375 nanometer. If the transmittance of a solution in a cell of 1 centimeter length, म्हणजे B व्हॅल्यू दिले B is equal to 1 centimeter is 0.67. इथे ट्रान्समिटन्स दिलेला आहे, इथे पर्सेंटेज नुसता ट्रान्समिटन्स दिलाय. आधीच्या न्यूमरिकल मध्ये पर्सेंटेज ट्रान्समिटन्स दिला होता, इथे नुसता ट्रान्समिटन्स दिलाय. कॅल्क्युलेट द कॉन्सन्ट्रेशन ऑफ द सोल्युशन. द कॉन्सन्ट्रेशन ऑफ सोल्युशन that will give transmittance of 0.78 when placed in same cell at same wavelength. असे दोन पॉइंट आपल्याला कॅल्क्युलेट करायचे. जसं आपण मागाशी न्यूमरिकल बघितलं त्याच प्रमाणचं न्यूमरिकल आहे. सुरुवातीला इथे आपल्याला ऍब्झॉर्बन्स काढायला लागेल. ट्रान्समिटन्स दिलेला आहे 0.67. तो वापरून लॉग वापरून आपण इथे ऍब्झॉर्बन्स काढणार आहोत. दोन न्यूमरिकल मध्ये आपण बघितलेलं आहे कसं काढायचं ते. आणि हा ऍब्झॉर्बन्स मिळाल्यानंतर concentration is equal to absorbance is equal to epsilon BC हा फॉर्म्युला वापरणार. concentration is equal to absorbance divided by epsilon into B हा फॉर्म्युला वापरून ह्या ज्या व्हॅल्यू आल्या आहेत इथे आपण जो absorbance काढणार तो इथे दिलेला B व्हॅल्यू ही दिलेली आहे, इथे epsilon ची व्हॅल्यू दिली आहे. ह्या व्हॅल्यू पुट करून आपण आरामात कॉन्सन्ट्रेशन काढू शकतो. हा झाला पहिला पार्ट. सेकंड पार्ट सुद्धा आपण त्याप्रमाणे सॉल्व्ह करू शकतो. सेकंड पार्ट मध्ये बघा आपला ट्रान्समिटन्स 0.78 दिलाय. इथे ट्रान्समिटन्स वरनं आपल्याला ऍब्झॉर्बन्स काढायचा आहे. ऍब्झॉर्बन्स काढल्यानंतर सिमिलर ह्या फॉर्म्युल्यात व्हॅल्यू पुट करून आपल्याला आन्सर मिळतं. म्हणजे न्यूमरिकल ही सोपी आहेत, फक्त फॉर्म्युला तुमच्या लक्षात राहणं गरजेचं आहे. आता इथे जर आपण पाचव्या न्यूमरिकल कडे बघितलं तर इथे 4.48 ppm कॉन्सन्ट्रेशन जरा पीपीएम मध्ये आपल्याला दिलेलं आहे. बाकी न्यूमरिकल सेम आहे. ते पीपीएम मधलं जे कॉन्सन्ट्रेशन आहे हे तुम्हाला जे 4.48 आहे हे ग्राम पर डीएम क्यूब मध्ये तुम्हाला कन्वर्ट करून घ्यावं लागेल. आता पीपीएम म्हणजे काय, 1 ppm इज इक्वल टू 1 मिलीग्राम पर डीएम क्यूब. म्हणजे 4.48 ppm म्हणजे 4.48 मिलीग्राम पर डीएम क्यूब. आता म्हणजेच काय येतं तर 4. आता मिलीग्रामचं ग्राम मध्ये कन्वर्जन करायचं आपल्याला, ग्राम पर डीएम क्यूब हवं. मग आपण इंटू 10⁻³ ने सिंपल मल्टिप्लाय करणार. मग आपला आन्सर 4.48 इंटू 10⁻³ ग्राम पर डीएम क्यूब असं येईल. मिलीग्रामचं फक्त इथे मी ग्राम मध्ये कन्वर्जन केलं, त्यासाठी इंटू 10⁻³ मी फक्त जोडला. आणि आपलं कॉन्सन्ट्रेशन आहे हे आपण ग्राम पर डीएम क्यूब मध्ये आणलं. आणि नंतर आपल्याला ते मोलॅरिटी आपल्याला त्या ह्याची काढायची. मोलॅरिटी साठी आपण मॉलिक्युलर वेटने त्याला आपण इथे डिवाइड करणार. मग आपल्याला मोलॅरिटी मिळेल आणि त्यावरनं आपण हे न्यूमरिकल इथे सोडवलेलं आहे. पुढचं न्यूमरिकल सेम आहे. आता हे न्यूमरिकल एक्झॅक्ट कसं आहे हे आता आपण इथे बघू. मागाचं न्यूमरिकल आहे त्याचा पहिला पार्ट आहे तो इथे आपण बघूया. पहिला पार्ट काय आहे, आपल्याला 4.48 ppm असं आपल्याला इथे कॉन्सन्ट्रेशन दिले. काय दिलंय 4.48 ppm. 4.48 ppm म्हणजे काय, 4.48 मिलीग्राम पर लिटर. कारण 1 ppm इज इक्वल टू 1 मिलीग्राम पर लिटर. तेच वापरून मी इथे ppm चं मिलीग्राम पर लिटर मध्ये कन्वर्जन केलं. आता मला मोलॅरिटी काढायची. मोलॅरिटी काढताना मोलॅरिटीचा फॉर्म्युला काय, मोलॅरिटी इज इक्वल टू वेट ऑफ सबस्टन्स इन ग्राम डिवायडेड बाय इट्स मोलेक्युलर वेट, ओके, इनटू 1000 डिवायडेड बाय किती व्हॉल्यूमचं सोल्युशन आहे तर 1 डीएम क्यूब मुळे 1000 आहे. म्हणजे ते शेवटी डीएम क्यूब असल्यामुळे ही कन्सेप्ट आहे ही इथे 1 हे आपलं हे 1च होईल. मग आता मला वेट ऑफ सबस्टन्स मिलीग्राम मधनं ग्राम मध्ये कन्वर्ट करायचं आहे. मग 4.48 मिलीग्राम असेल तर ते मी ग्राम मध्ये कसं कन्वर्ट करणार, 4.48 इंटू 10⁻³ म्हणजेच ह्याला जर मी हजाराने डिवाइड केलं तर मिलीग्रामचं इथे ग्राम मध्ये कन्वर्जन होणार आहे. हा सिंपल फॉर्म्युला वापरून हे मी इथे
ग्राम पर डीएम क्यूब मध्ये कन्वर्ट केलं आणि मग मी मोलॅरिटी काढताना 4.48 डिवायडेड इंटू 10⁻³ आता इथे आपण KMnO4 बघतोय, न्यूमेरिकल मध्ये आपण KMnO4 चा विचार करतोय. मग इथे मी त्याचा इथे जे मॉलिक्युलर वेट आहे ते मी इथे घेतलं 158.04 आणि मग मला मोलॅरिटी मिळाली ती 2.84 इंटू 10⁻⁵. आणि मग पुढचं जे न्यूमेरिकल आहे ते जर तुम्ही बघितलात तर ते सिंपल मगाशी आपण बघितलं आधी ऍब्झॉर्बन्स ट्रान्समिटन्स वरनं ऍब्झॉर्बन्स काढायचा. आता कॉन्सन्ट्रेशन आपल्याला मिळालेलं आहे आणि त्यावरनं आपण एप्सिलॉन म्हणजेच मोलर ऍब्झॉर्बिव्हिटी काढू शकतो. ह्यासारखी सिंपल न्यूमेरिकल तुम्हाला इथे एक्झामला येणार आहेत आणि ती तुम्हाला इथे सॉल्व्ह करायची.